चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? झालं का चहा पाणी संध्याकाळचा, जेवण वगैरे बनवून? माझा पण चहा वगैरे झाला आहे. आता जेवण बनवत आहे. मस्त भांडे वगैरे घासून इकडे मांडणीला लावले तर. आणि 2-3 दिवसापासून व्हिडिओ आले नाही तर थोडी कणकण वाटते, घसा दुखतोय, त्याच्यामुळे काही व्हिडिओ आलेच नाही 2-3 दिवसापासून. तर आता बनवते जेवण. म्हटलं चला आज एक व्हिडिओ टाकावा. घसा दुखतोय जरा, आणि हेच पावसाचं वातावरण असल्यामुळं कामाला यावं लागतं. पावसाला भिजल्याने मग होते. तर पावसाचं वातावरण असल्यावर आजारी पडते. तर बाहेर अंधारे बघा, इकडे खिडकीतून कसा दिसते. तर मस्तपैकी डाळ भात बनवते, कारल्याची सुकी भाजी बनवते आणि शेंगदाण्याचा हे ठेचा बनवते मस्त लसूण टाकून मस्तपैकी. चला तुम्हाला दाखवते मी. शेंगदाणे भाजून घेतलेत बरं का. इकडे लसूण आणि मिरच्या भाजून घेतल्यात. हिरव्या मिरच्या आहेत साईडला काढून ठेवल्यात बघा मस्त. आणि ह्या लाल मिरच्या म्हटलं अशाच वाळायला जातात, मग फेकून द्यावं लागतात, म्हणून मी मस्त धुवून घेतल्या, स्वच्छ करून घेतल्या. चांगल्याच आहेत त्या, फक्त लाल झाल्या. आणि त्याचा आता ठेचा बनवते. इकडे मस्त कारल्याची भाजी करते सुक्की. इकडे डाळ शिजली, आता तडका द्यायचा फक्त डाळीला. इकडं भात झालेला आहे बरं तयार. आणि 2 भाकरी करायच्या बाजरीच्या, बस झालं. तर 2-3 दिवसापासून व्हिडिओ आले नाही. म्हणजे टाकले होते ते व्हिडिओ, ते गावचे होते टाकलेले. 1-2 टाकले असतील तेवढेच. त्याच्यानंतर काही मग व्हिडिओ टाकलेच नाही. मस्त अशी आता याला फक्त थोडंसं तिखट टाकायचं, हळद टाकायची, बस काहीच नाही टाकायचं याच्यामध्ये. आता मिरच्या थंड झाल्यात, आता मी वाटून घेते. आता इकडे लसूण घेतलं तडकाला टाकायला डाळीला, आणि कढीपत्ता घेतलाय. जिरे मोहरी तर आहेच आपल्याकडं. शेंगदाणे वाटून घेते आता. शेंगदाण्याचं आता तेलामध्ये थोडंसं मी तळून घेते तव्यामध्ये. इकडे बघा हळद तिखट टाकलेले, मीठ टाकले, झाले आहे मस्त सुक्की कारली. तयार झाली आहे मस्तपैकी. तडका दिलाय. इकडे शेंगदाण्याची चटणी झाली आहे तयार. तेलामध्ये थोडी तळून घेतली. इकडे सुक्क कारलं बनवलंय, तयार झालं आहे. आता बनवायचे आहे 2 भाकरी फक्त. आता कोथिंबीर टाकते मस्तपैकी. आता कोथिंबीर टाकली आहे डाळीमध्ये. इकडे दूध गरम होते. इकडे चटणी ठेवली डब्यामध्ये काढून आता मस्तपैकी अशी. जरा आता भाकरी करून घेते. भाकरी पण झाल्या तयार. आता भांडे घासायचे राहिले. पण आता जेवण केल्यावर सगळे भांडे एकत्र घासणार आहे. छान अशा भाकरी